जर टाकली तर साहिल पाटील हा आयकॉन खेळाडू, त्यानंतर सागर चव्हाण स्वतः संघमालक आहेत आणि अभिषेक पाटील टीम ओनर, शिवम शुक्ला, सनी शर्मा, अखिल नांबियार, राजन मंडविया, अभिजित साळगावकर, रवी विश्वकर्मा, सौरभ भोळे, रोशन पाटील, राजन देसाई आणि सचिन साळवे असा हा संघ गोलंदाजी मार्कवर गोलंदाज पाहायला मिळतोय. राजन मंडाविया आपल्याला गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळत आहेत. तर सलामीला आलेली जोडी आपण पाहतोय ती म्हणजे प्रशांत किनी, स्वतः एक आयकॉन खेळाडू आहेत. आणि नॉन स्ट्राईक एंडला आपण जर पाहिलं तर सत्यम मल्ल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. बघा मागच्या सामन्यातील जो मॅन ऑफ द मॅच आहे ब्रिजेन शहा यांच्यासाठी सूचना आहे की तुम्हाला मॅन ऑफ द मॅचची टी शर्ट परिधान करूनच सामन्यात खेळायचं आहे. ही सूचना सर्वांसाठी आम्ही आत्ताच डिक्लेअर करतोय की ज्या कोणत्या खेळाडूला मॅन ऑफ द मॅच भेटेल त्यांनी ती टी शर्ट घालूनच खेळायचं आहे. गोलंदाजी मार्कवर येतोय राजन मंडविया, ऑफिशियल पंचांचा इशारा येतोय प्ले असा आणि सामन्याला सुरुवात होते. गोलंदाजी मार्कवर राजन, फलंदाजी एंडला आपल्याला पाहायला मिळतोय प्रशांत किनी, नॉन स्ट्राईक एंडला सत्यम. चला सामन्याला सुरुवात होते. पहिला चेंडू इथे ड्राईव्ह पाहायला मिळतोय, चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे. सागर चव्हाण आहेत, कोणती चूक होत नाहीये. एका धावेने प्रारंभ होतोय, शुभारंभ होतोय तो म्हणजे विहान स्पोर्ट्स संघाचा. विहान स्पोर्ट्स संघ काय सामना जिंकलाय पहिला आणि आत्मविश्वास आता मात्र भरपूर उंचावर असेल. बॅटची कड घेते आणि नशिबाचा चौकार पाहायला मिळतोय विहान स्पोर्ट्स संघासाठी. नशिबाची साथ जर बघितली तर नक्कीच विहान स्पोर्ट्स संघासाठी पहिल्या सामन्यापासून आपण पाहतोय, कारण पहिला सामना ज्या पद्धतीने त्यांनी जिंकलेला आहे त्यामुळे आत्मविश्वास आता मात्र जवळजवळ 200% वर असेल असं मी म्हणेन. बघा गोलंदाजासाठी सुवर्ण संधी आहे. जर हॅट्रिक नोंदवली तर नक्कीच संघ मालकाकडनं रोख रक्कम 500 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल. अभिषेक पाटील यांच्याकडनं हे पारितोषिक देण्यात येईल. ते मात्र एक धाव धावून पूर्ण झाले. साहिल आहेत तिथे. गोलंदाजाच्या हाताला थोडासा चेंडू चाटून गेला होता त्यामुळे एकाच धावावर समाधान मानावं लागलंय. एका धावेने धावफलक पुढे सरकतोय. धावसंख्या झाले ती म्हणजे 6 धावा. एक नशिबाचा चौकार नक्कीच आला होता. बॅटची कड घेतली होती आणि चेंडू सीमारेषे पार वेगाने ट्रॅव्हल झाला होता. परंतु आता मात्र चांगलं कमबॅक मी म्हणेन गोलंदाजाचं. धावसंख्येकडे लक्ष दिलं तर धावा झालेत त्यामध्ये 6 आपण पाहतोय. मीरा भाईंदर बॉक्स प्रीमियर लीग सीझन 5वा थोडंसं स्टेप आउट झाले. पद्धत आलीत त्याचा वापर केला, फुलटॉस बनवला चेंडू, परंतु तिथे सागर चव्हाण आहेत, कोणती चूक होणार नाही आहे. मिड ऑफ रिजन मध्ये आपल्याला सागर दिसत आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण, अजून एक धाव. धावसंख्या 7. पुन्हा एकदा गोलंदाज. आता मात्र स्वीप करण्याचा प्रयत्न होता, चेंडूने पायाचा वेध घेतलेला आहे. एक धाव मिळते परंतु बॅटची कड साठून गेल्यामुळे पंच आपल्या जागी स्थिर आहेत. बघा दुपारच्या सत्रात भरपूर ऊन आपल्याला पाहायला मिळतंय आणि तरी देखील पंचांच्या भूमिकेत नयन किणी आणि समीर पाटील आपल्याला पाहायला मिळत आहेत. चांगलं दोन पंच आपल्याला या स्पर्धेसाठी लाभलेले आहेत. संपूर्ण दिवस आपल्याला अजून काही पंच दिसतील. पुन्हा एकदा गोलंदाज राजन इथे मात्र शेवटच्या क्षणी पॉइंट रिजन मध्ये कट करतोय. एक धाव मिळते. चांगल्या षटकाची समाप्ती म्हणेन. जर एक चौकार जर आला नसता तर नक्कीच इथे धावसंख्येला लगाम लागला असता, परंतु असं काही घडत नाहीये. एक चांगली सुरुवात मी म्हणेन विहान स्पोर्ट्स संघाची. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती म्हणजे 9. बघा पूल ए चे सामने हे सुरू आहेत आणि पूल ए मध्ये 3 संघ आपण पाहतोय. मनसे पॅकर्स, विहान स्पोर्ट्स आणि विओम नाकवा असे 3 संघ आपण पाहतोय. साहिल पाटील मॅन फ्रॉम गोडदेव नक्कीच आमच्या संघातील एक अष्टपैलू खेळाडू आणि भरपूर आशा आहेत या खेळाडूकडून, म्हणूनच हा खेळाडू विओम नाकवा संघाचा आयकॉन खेळाडू म्हणून लाभलेला खेळाडू साहिल पाटील पाहायचं कशा प्रकारे आपल्या संघासाठी कामगिरी करताना दिसतोय. एक ऑलराऊंडर खेळाडू समोर आहे. एक मोठं आव्हान असेल प्रशांत किणी. 2 आयकॉन एकमेकांसमोर आता मात्र उभे ठाकलेले दिसतात. साहिलचा पहिला चेंडू, पहिल्या चेंडूवर चांगला ड्राईव्ह. सागर चव्हाण आहेत तिथे, चांगलं क्षेत्ररक्षण. कोणतीही चूक होत नाही आहे कारण माहिती आहे आपण स्पर्धा खेळतोय ती म्हणजे मानाची स्पर्धा खेळतोय. एक मोठ्या स्पर्धेत आपल्याला 100% एफर्ट हा द्यावाच लागतो. पुन्हा एकदा साहिल, अवांतर चेंडू. बघा या
चुकीकडे लक्ष द्यायला पाहिजे तुम्ही, कारण जर बॉक्स क्रिकेट किंवा अंडरआर्म क्रिकेटमध्ये जर तुम्हाला वर्चस्व निर्माण करावंच असेल तर नक्कीच अवांतर धावावर कुठेतरी तुमचा कंट्रोल असला पाहिजे. इथे मात्र बघा काय चेंडू टाकलाय, अतिशय सुंदर चेंडू. पंचांकडे दाद मागितली जाते परंतु पंच आपल्या जागी स्थिर आहेत. बॉक्स क्रिकेटची काही नियमावली असते, त्या नियमामध्येच तुम्हाला त्या नियमांमध्येच तुम्हाला क्रिकेट खेळायचं असतं. कुठेतरी रिस्ट्रिक्शन्स असतात, कारण ओपन क्रिकेट जर बघितलं तर मोठे मोठे फटके खेळण्याची संधी तुमच्याकडे असते, परंतु बॉक्स क्रिकेट तसं नाही आहे. आणि या बॉक्स क्रिकेटवर मीरा भाईंदरच्या जर कोणी राज्य केलं असेल तर सर्वात आधी मी नाव घेईन ते म्हणजे प्रतिमा 11 संघाचं 20 ते 22 वर्ष मीरा भाईंदर क्रिकेटमध्ये जर राज्य केलं असेल तर याच सर्व खेळाडूंची मी नावं घेईन. भावेश किणी, नयन किणी, समीर पाटील, ही सर्वच जो संघ होता प्रतिमा 11 एक बलाढ्य संघ. इथे मात्र शेवटच्या क्षणी टॅप करतोय, एक धाव पुन्हा एकदा. चांगली गोलंदाजी मी म्हणेन. एक अवांतर चेंडू हाताळल्यानंतर लागोपाठचे 2 चेंडू लेग ब्रेकचा मारा पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा साहिल गोलंदाजी मार्कवर सज्ज होताना प्रशांतसाठी. आता मात्र चूक होते परंतु चांगलं क्षेत्ररक्षण मी म्हणेन. 1+1 2 धावा तर नक्कीच इथे आहेत. यस, पंचांचा इशारा येतोय. 1+1 2 धावा. बघा अवांतर धावा कुठेतरी तुम्ही रोखल्या पाहिजेत, कारण 2 धावलेत, माफ करा, 1 अवांतर आणि 2+ 3 धावा आपल्याला बोनसच्या रूपाने आलेल्या आहेत त्या विहान स्पोर्ट्स संघासाठी. अवांतर चेंडू घोषित झाला आहे पंचांमार्फत, त्यामुळे 3 धावा अतिरिक्त या विहान स्पोर्ट्सच्या खात्यावर नोंदवल्या जातील. या 3 धावांनी संघाची धावसंख्या वेगाने पुढे सरकले आहे. 15 धावा. दुसरे षटक मैदानात मार्गस्थ आहे. बघा मागच्या सामन्यात 53 धावांचं आव्हान होतं आणि शेवटच्या चेंडूपर्यंत सामना रंगला होता. दुसरा सामना आपण पाहतोय मीरा भाईंदर बॉक्स प्रीमियर लीग मधला. इथे मात्र अतिशय सुंदर चेंडू, परंतु पंच ऍक्शन मध्ये येत आहेत. पंचांच्या दृष्टिकोनातनं हा अवांतर चेंडू आहे मित्रांनो. अजून एक अवांतर धाव. आता मात्र बॅटची कड घेते आणि पहिला धक्का बसतोय तो म्हणजे प्रशांत किणी, एक आयकॉन खेळाडू बाद होतोय विहान स्पोर्ट्स संघासाठी. आणि इथे मात्र संधी उपलब्ध होते डीजे ऑपरेटरसाठी. यस डीजे. धन्यवाद डीजे. इथे मात्र प्रशांत बाद झाल्यावर मागच्या सामन्याचा हिरो ब्रिजेन शहा आपल्याला फलंदाजी क्रमांक 3 वर येताना दिसतो. बघा क्रमांक 3 वर कोणता फलंदाज खेळतो जो आपल्या संघाची धुरा आपल्या खांद्यावर घेण्यास सक्षम असतो, असा फलंदाज आपल्याला क्रमांक 3 वर पाहायला मिळतोय. चेंडू टाकून झालेत ते म्हणजे 4 चेंडू टाकून झालेले आहेत पंचांच्या माहितीसाठी. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. ब्रिजेन टू साहिल. आता मात्र एक चांगला कॉन्टेस्ट आपल्याला पाहायला मिळेल, कारण मागच्या सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅचचा पारितोषिक घेतलं होतं आणि आव्हान असेल साहिल पाटील. पुढचा चेंडू, पहिला चेंडू, स्विच फटका. बघा चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे. थोडस लक्ष द्यायचं आहे, कोणत्याही प्रकारची दुखापत होईल असं कृत्य करायचं नाही आहे. बघा आपल्याला ही स्पर्धा अतिशय सुंदररित्या पार पाडायची आहे. या दरम्यान 2 धावा मला वाटतं धावून पूर्ण झालेल्या आहेत. 2 धावांनी धावसंख्या पुढे सरकले 18 धावा. 18 लॉस फॉर 1 विकेट्स विहान स्पोर्ट्स. पुढचा चेंडू अतिशय चांगला चेंडू, 1 धाव पुन्हा एकदा धावून पूर्ण होते. अखिल नांबियार आहेत तिथे, कोणतीही चूक होणार नाहीये मित्रांनो, कारण आमचे जवळचे वर्गमित्र आहेत आणि नेहमीच या बॉक्स क्रिकेटची सेवा करत असतात. या दरम्यान षटक संपतेत दुसरं. धावसंख्येकडे लक्ष दिलं तर धावा झालेत त्या म्हणजे 19 धावा. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती ती म्हणजे 9. दुसऱ्या षटकामध्ये धावा आलेत त्या म्हणजे 10. आणि या 10 धावांमध्ये जर आपण पाहिलं तर नक्कीच अतिरिक्त धावा जर बघितल्या तर 4 ते 5 मला वाटते अतिरिक्त धावा आहेत. यस, नक्कीच थोडीशी इथे अतिरिक्त धावांवर जर कंट्रोल असता तर नक्कीच 5 ते 6 धावांचं षटक आपल्याला पाहायला मिळालं असतं. यस, नक्कीच यावेळी आपण ही स्पर्धा जी पाहतोय तर कोविड-19 मुळे थोडंसं आपण स्पर्धेच्या फॉर्मॅटमध्ये चेंजेस केले होते. आपले जे फॉर्म मॅन्युअली आपण भरायचो ते नक्कीच ऑनलाईन पद्धतीने आम्ही स्वीकारले होते आणि त्यासाठी आम्हाला जे मदत केली होती ती मिस्टर राहुल पटेल यांना मी विनंती करतोय की मंचावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. मिस्टर राहुल पटेल,
प्लीज मी विनंती करतोय की स्टेजवर येऊन बसायचं आहे, कारण जे आपण ऑनलाईन फॉर्म्स मागवले होते प्लेयरची त्यासाठी आम्हाला भरपूर मदत राहुल पटेल यांनी केली होती. प्लीज मी विनंती करतोय की मंचावर येऊन स्थानापन्न व्हा. इथे मात्र अतिशय सुंदर फटका पाहायला मिळतोय, एक क्रॅकिंग शॉट सत्यम मार्फत पाहायला मिळतोय आणि या 4 धावांनी संघाची धावसंख्या वेगाने पुढे सरकते. 24 धावा. बघा आता मात्र टॉप गिअर मध्ये फलंदाजी करावी लागेल हे सत्यम यांना देखील माहिती आहे, कारण जर एक मोठं आव्हान ठेवायचं असेल तर मोठे फटके खेळावे लागतील, कारण व्योम नाकवा देखील फलंदाजांनी भरपूर असा एक चांगला संघ. अजून एक चांगला फटका लागोपाठच्या दुसऱ्या चेंडूवर दुसरा चौकार पाहायला मिळतोय. सत्यम यांच्या बॅटमधनं काय फलंदाजी करतोय, कारण बघितलं चेंडू थोडासा लेग स्टंपच्या जास्तच बाहेरचा होता, लगेच आपली बॅट तलवारीप्रमाणे फिरवली आणि चौकार वसूल केला. यस डीजे. धन्यवाद डीजे. या 4 धावांनी संघाची धावसंख्या वेगाने पुढे सरकले आहे. धावसंख्या झाली ती म्हणजे 29 धावा. चला टीम मीटिंग्स घेऊ नका मित्रांनो, पंच या गोष्टीकडे लक्ष द्या. बघा व्योम नाकवा एक तुमचं सबस्टिट्यूशन असेल ते करून घ्यायचं आहे, परंतु कोणत्याही प्रकारे टीम मीटिंग्स अलाउड नाही आहेत, कारण कोविड-19 ची स्थिती असल्यामुळे आमच्या कमिटीचा हा निर्णय आहे. टीम मीटिंग्स कमीत कमी घ्या आणि जर बघा पंचांचा आम्हाला इशारा आला, तुम्हाला एक वॉर्न करण्यात येईल आणि त्यानंतर मात्र जर पंचांनी इशारा केला तर नक्कीच तुम्हाला पेनल्टीला सामोरं जावं लागेल. पण काही नियमावली आहे, या नियमावलीमध्येच तुम्हाला ही स्पर्धा संपन्न करायची आहे, कारण कोणत्याही प्रकारचे कोविड-19 चे रूल्स आपल्याला तोडायचे नाही आहेत. जे आपल्याला आपल्या राज्य सरकारने आणि मीरा भाईंदर महानगरपालिकेने जी नियमावली आपल्याला दिलेली आहे त्या नियमावलीमध्येच आपल्याला स्पर्धा संपन्न करायची आहे. पुन्हा एकदा सामन्याकडे वळतोय. पुढचा चेंडू जेन्युअल लेग ब्रेक मारा पाहायला मिळतोय. बॅटची कड घेतोय, 1 धाव मिळवतोय. चांगली गोलंदाजी मी म्हणेन, चांगलं कमबॅक मी म्हणेन. लागोपाठच्या 2 चेंडूवर 2 चौकार आल्यानंतर इथे मात्र थोडंसं बांधला जातोय सत्यम याला. आता मात्र स्ट्राईकवर येतोय ब्रिजेन. सामना करेल शुभमयाचा, ते मात्र शिवमयाचा. अवांतर चेंडू बघा, अवांतर धावा भरपूर बहाल केल्या जात आहेत व्योम नाकवा संघातर्फे. आता मात्र एक चांगला स्वीप, चांगलं क्षेत्ररक्षण. बघा फेकी चांगली झाली होती, परंतु बॅकअप अभिजित मार्फत मी म्हणेन चुकीचं ठरतंय. लगेच फलंदाज आपले एंड चेंज करतात आणि 2 धावा वसूल केल्या जात आहेत. या 2 धावांनी संघाची धावसंख्या पुढे सरकते. 32 धावा, 32. 34 षटक मला वाटतंय मैदानात मला कसं आहे. अजून एक धाव, या सरपंचांचा इशारा येतोय, लेग बाईटचा इशारा येतोय. षटक संपते मला वाटतंय. या दरम्यान तिसरं धावसंख्या झाले 33 धावा. बघा विनोद 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाले 33. 33 धावा म्हणजे 11च्या सरासरीने संघ मजल मारताना दिसतोय. तो म्हणजे विहान स्पोर्ट्सचं. काय म्हणशील विनोद, 3 षटकात 33 धावा. नक्की सुरुवात तर दमदार केली आहे. प्रशांत किनी डगआउट मध्ये गेल्यानंतर जबाबदारीने बॅटिंग करत असताना आपण पाहतोय, टेम्परामेंट दाखवत असताना, आणि ते टेम्परामेंटमध्ये कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट खेळलं जातं त्यांच्या माध्यमातून. कारण 3 ओव्हर झालेले आहे आणि 33 धावा स्कोरबोर्डवर आपल्याला पाहायला भेटत आहे. काय बॅटिंग केली होती ब्रिजेन शहाने पहिल्या मॅचमध्ये आणि ते कंटिन्यू मी म्हणेन या ठिकाणी या सेकंड मॅचमध्ये सुद्धा देखील ठेवलं आहे. 5 बॉलमध्ये धावा बनवल्या आतापर्यंत, 6 धावा आणि स्कोरबोर्डवर 33 धावा. आणि मी म्हणेन व्योम नाकवा या संघामध्ये लकी एक प्लेयर आहे, म्हणजे तो रोशन पाटील, मॅन फ्रॉम उत्तन, सर्वात लकी प्लेयर आहे. कारण ज्या ज्या संघामध्ये तो गेला आहे त्या संघांना नक्कीच एक फर्स्ट किंवा रनरअप किंवा सेकंड रनरअप हे प्राईज पटकावलं आहे. तर पाहूया रोशन पाटीलवर सुद्धा नक्कीच निगाहे असणार आहे सर्वांचे. यस नक्कीच विनोद. नवीन गोलंदाज साहिल पाटील पुन्हा एकदा गोलंदाजी ॲक्शनवर पाहायला मिळतील. साहिल येतोय. मागच्या षटकात 10 धावा खर्च केल्या होत्या साहिल याने, परंतु आता संधी आहे बघा. हॅट्रिक साठी रोख रक्कम 500 रुपयाचं पारितोषिक लावण्यात आलेलं आहे साहिल यांच्यावर. वैयक्तिक दुसरं संघाचं 4थं षटक हाताळण्यासाठी मिस्टर साहिल पाटील. पहिला चेंडू ब्लॉकलमध्ये मारा, एक क्रॅकिंग ड्राईव्ह पाहायला मिळतोय, परंतु एकच धाव आपल्याला पाहायला मिळेल. चांगली फलंदाजी मी म्हणेन ब्रिजेन आणि सत्यम मार्फत पाहायला मिळते. त्यांना माहिती आहे दोघांना 50 धावांचा आपल्याला पल्ला गाठायचा आहे कसाही.
इथे मात्र शेवटच्या क्षणी टॅप करतोय पॉइंट रिजन मध्ये, मिसफील्ड होते, फंबल होतय, चेंडू निघून जातोय, सीमारेषा पार, मिळतोय एकच चौकार. तसं धन्यवाद डीजे. या 4 धावांनी संघाची धावसंख्या वेगाने पुढे सरकते. धावसंख्या झाले 38, 38 धावा. पुन्हा एकदा साईल इथे मग आता फुलटॉस बनवून अजून एक मोठा फटका, लागोपाठच्या 2 चेंडूवर 2 चौकार येताना दिसत आहेत आणि इथे मात्र अजून एक क्रॅकिंग 4 धावा. यस धन्यवाद डीजे. आता मात्र दडपण असेल साहिल पाटील यांच्यावर, कारण लागोपाठच्या 2 चेंडूवर 2 चौकार आपण पाहतोय. संघाची धावसंख्या वेगाने पुढे सरकते. 42 धावा झाल्यात. 42. चेंडू टाकून झालेले आहेत 3. ते मात्र काय घडलंय, तर पंच इशारा करतायत अवांतर चेंडू. बघा महागडं षटक मी म्हणेन. इथे मात्र थोडस टेन्शन मध्ये दिसत आहेत संघ मालक अभिषेक पाटील. आता मात्र भरपूर वेळानंतर एक चेंडू निर्धाव जाताना दिसतोय. इथे मात्र अजून एक चांगला फटका, एकच धाव. धावसंख्येकडे लक्ष दिलं तर धावा झालेत त्या म्हणजे 44. पंचांकडे दाद मागितली जाते. अवांतर चेंडू, बघा बॉक्स क्रिकेटमध्ये हेच महत्वाचं असतं. अवांतर धावा तुम्ही कमीत कमी द्याल तर नक्कीच तुम्हाला इथे फायदा होईल, परंतु इथे मात्र तसं काहीच घडत नाही. अजून एक धक्का बसतोय. अजून एक 4 धावांसाठी क्रॅकिंग फटका पाहायला मिळतोय. धावसंख्या झाल्या 49. 49 धावा झाल्या आहेत. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाल्या ते म्हणजे 49. या षटकामध्ये जर लक्ष दिलं तर धावा आलेत त्या म्हणजे तब्बल मला वाटतं 16 धावा आलेल्या आहेत, कारण 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती ती म्हणजे 33. आता मात्र धावा झालेत त्या म्हणजे 49. चला टीम मीटिंग्स घेऊ नका. बघा पंचांनी जर इशारा केला तर आम्हाला नक्कीच तुम्हाला पेनल्टी द्यावी लागेल. आमची कोणतीही इच्छा नाही आहे तुम्हाला पेनल्टी देण्याची. धावसंख्या झाले 49. 49 धावा. बघा जे रूल्स अँड रेग्युलेशन आहेत ते सर्वांसाठी सारखेच आहेत, त्यामुळे सर्वांना या नियमावलीमध्येच क्रिकेट खेळायचं आहे. त्यामुळे थोडंसं आम्हाला सहकार्य करा. गोलंदाज अखिल येतोय, अखिल नांबियार नवीन गोलंदाज. शेवटचं षटक हाताळण्यासाठी अखिल येतोय. समोर आहे सत्यम, नॉन स्ट्राईकला आहे ब्रिजेन. पहिला चेंडू अखिल याचा जेन्युअल लेग ब्रेक मारा पाहायला मिळतोय. अतिशय सुंदर चेंडू. बघा अखिल याला तुम्ही जास्त मोठे फटके खेळू शकत नाही आहेत, कारण त्याच्याकडे व्हेरिएशन तसं आहे. बघा मी आधीच सांगितलं इथे मात्र नशिबाची साथ आणि मिळतोय 22च्या रूपाने एक चौकार. अभिजित चुकतोय. 4 धावा. कुठेतरी नशिबाची साथ नक्कीच विहान स्पोर्ट्स संघाकडे आपल्याला पाहायला मिळते, कारण हा चेंडू कुठेतरी निर्धाव पद्धतीचा चेंडू होता असं मला वाटलं होतं, परंतु शेवटच्या क्षणी यष्टिरक्षकामार्फत चूक झाली आणि 4 धावा मिळतात. या 4 धावाने धावफलक पुढे सरकतोय. 53. 53 धावा. मागच्या सामन्यामध्ये हे टार्गेट होतं, परंतु आता मात्र 53 धावापेक्षा नक्कीच जास्त धावा होतील असं आपण म्हणू शकतोय. पुढचा चेंडू अखिल्याचा. आता मात्र काय घडलंय तर पंच मला वाटतं ऍक्शन मध्ये येताना दिसत आहेत. लाईन अँड लेन चुकते. अवांतर चेंडू. ते मात्र 2 धावा. 2 धावा येत आहेत. अवांतर चेंडू. बघा जी चूक घडायला नाही पाहिजे तीच चूक होते. 1+1. 2 धावा.
ते मात्र काय घडलंय तर आता मात्र अजून एक अवांतर चेंडू का धडपण मध्ये येतोय अखिल, मला काहीच समजत नाहीये. एक धाव हाना मध्ये दुसऱ्या धावेसाठी फलंदाज निघालेत आणि काय घडलंय तर फलंदाज बाद होतोय, तो म्हणजे सत्यम बाद होतोय. यस, धावबादच्या रूपाने सत्यम बाद होतोय. धावसंख्येकडे लक्ष दिलं तर धावा झालेत त्या म्हणजे 59. 60 1 प्लस ही एक रन आहे. 60 झालेत. 60 चेंडू टाकून झाले ते म्हणजे 4. 2 चेंडू शिल्लक आहेत अजूनही. ते मात्र अजून एक चांगला फटका, अजून एक चौकार येतोय. ब्रिजेन इज ऑन फायर. मागच्या सामन्याचा फॉर्म कॅरी ठेवलेला आहे आणि या 4 धावांनी संघाची धावसंख्या वेगाने पुढे सरकते. 64 64 धावा या स्पर्धेचा उच्चांक गाठला जातोय. अजून एक चांगला फटका, चांगलं क्षेत्ररक्षण सागर चव्हाण मार्फत. दुसऱ्या धावेसाठी फलंदाज निघाले. 2 धावा धावून पूर्ण झालेत का पाहावं लागेल. यस, 2 धावा धावून पूर्ण झालेत आणि इथे मात्र शेवटच्या चेंडूवर गडी बाद होतोय रनआउटच्या रूपाने. नवीन आलेला फलंदाज बाद होतोय. या 2 धावांनी संघाची धावसंख्या झाली 66. 66 धावा आणि 67 धावांचं एक मोठं आव्हान ठेवण्यात येत आहे. ते म्हणजे व्योम नाकवा संघासमोर 30 चेंडू 67 धावा. कंपल्सरी चेसिंग आहे. 30 चेंडू 67 धावा. चला विहान स्पोर्ट्स लगेच आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. बघा थोडंसं आम्हाला वेळेबाबत सहकार्य करा, कारण आपल्याकडे रात्रीची वेळेची जी परमिशन आहे ती फक्त 9 वाजेपर्यंत आहे. त्यामुळे वारंवार मला या गोष्टी तुम्हाला सांगाव्या लागत आहेत की थोडंसं आम्हाला वेळेमध्ये सहकार्य करा. आपण पाहतोय मीरा भाईंदर बॉक्स प्रीमियर लीग वर्ष 5वं. नाही म्हणता 5 वर्ष या स्पर्धेची आपण पाहिली आणि काय भन्नाट आयोजन आपण पाहतोय. प्रतिभा 11 आणि दृष्टी 11 या संघामार्फत. सर्व कमिटी मेंबरचे मी खूप खूप आभार मानेन, कारण त्यांच्यातर्फे एवढं एक भव्य दिव्य आयोजन आपल्याला पाहायला मिळत आहे. मंचावर लक्ष दिलं तर नक्कीच व्योम नाकवा संघाचे पॅकर अभिषेक पाटील, त्यानंतर त्यांचे राईट हँड प्रेम म्हात्रे आपल्याला दिसत आहेत. लेफ्ट हँड मी म्हणणार नाही आहे कारण राईट हँड आहेत. तसेच उत्कर्ष आहेत, प्रतीक आहेत. सगळ्यांचे आम्ही खूप खूप स्वागत करतोय. 30 चेंडू 67 धावांचं आव्हान आहे आणि या धावा जर पूर्ण केल्या तर नक्कीच अभिषेक पाटील यांच्याकडनं काही पारितोषिक लावण्यात येईल. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या विहान स्पोर्ट्स आणि पंचांनी लगेच मैदानात जायचं आहे, कारण आपल्याला वेळेचं बंधन आहे. त्यामुळे आम्ही थोडीशी घाई करतोय. आजच्या पहिल्या दिवसापासूनच आपण वेळेबाबत सहकार्य करायचं आहे. चला सलामीची जोडी मैदानात येते. अभिजित, चला पंच नयनदा. 67 30 चेंडू 67 धावांची आवश्यकता. फलंदाज शिवम आणि अभिजित अशी सलामीची जोडी आपल्याला पाहायला मिळते. मीरा भाईंदर बॉक्स प्रीमियर लीग पर्व 5वं आपण पाहतोय आणि या स्पर्धेसाठी आम्हाला ज्या ज्या मान्यवरांनी सढळ हस्ते मदत केली आहे त्या सर्वांचे आम्ही खूप खूप आभार मानतोय, कारण लागोपाठचे 5व्या वर्षात आपण पदार्पण करतोय आणि सर्व बॅनर्स आपण पाहतोय. सगळ्यांनी आम्हाला सढळ हस्ते मदत केली आहे त्या सर्व मान्यवरांचे आम्ही खूप खूप आभार मानतोय, कारण मान्यवरांशिवाय आणि या दानशूर व्यक्तींशिवाय एवढी मोठी स्पर्धा भरवणं हे शक्य नसतंय. त्यामुळे सर्वांचे आम्ही खूप खूप आभार मानतोय. या पुढचा सामना देखील लगेच होणार आहे, तो म्हणजे व्योम नाकवा आणि मनसे पॅकर असा सामना असेल. पूल ए चा हा अंतिम सामना असेल. भावेश किणी आपल्याला माहिती देत आहेत. पूल ए चा अंतिम सामना असेल. त्यानंतर पूल बी, बघा मी टीम्सची नाव वाचून दाखवतोय. पूल बी लगेच सज्ज राहायचं आहे, कारण यानंतर एक सामन्यानंतर लगेच पूल बी चे सामने होतील. पंचांचा या दरम्यान ऑफिशियल इशारा येतोय. आधी सामन्याकडे जाऊया, लगेच मग उर्वरित पूल बी चे मी नावं वाचून दाखवणार. प्रशांत किणी गोलंदाजी मार्क पहिला आज चेंडू शिवम साठी एक ड्राइव्ह पाहायला मिळतोय.
प्रशांत पवार आहे तिथे. एका धावेने धावसंख्येला प्रारंभ होतोय. श्री गणेशा होतोय तो म्हणजे व्योम नाकवा संघाचा. स्ट्राईकवर प्रथमच येतोय अभिजित साळगावकर, स्वतः कर्णधार आहे व्योम नाकवा संघाचा. पहिला चेंडू, परंतु इथे मात्र अवांतर चेंडू अभिजित साठी. डाव्या एसटीच्या जास्तच बाहेर जाणारा चेंडू, त्यामुळे पंचांनी अवांतर चेंडू घोषित केलाय. या अवांतर धावेने धावफलक पुढे सरकतोय. 2 धावा. अतिशय चांगला चेंडू, रिवर्स फटका खेळण्याचा प्रयत्न. बघा, लगा तो आबाद नाही तो बर्बाद असा हा फटका आहे. इथे मात्र चेंडू जातोय निघून यष्टीरक्षकाच्या हातात. चेंडू जातोय निर्धाव. आता मात्र चांगला फटका आहे. तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण. थोडंसं फंबल झालं होतं. मॉन्टो आहेत मला वाटते तिथे. मग तुम्हाला मोठे फटके हे खेळावे लागतील, कारण 67 धावा तुम्हाला करायच्या आहेत. परंतु कोणत्याही प्रकारची मुभा दिली जात नाहीये. प्रशांत किणी मार्फत, स्वतः आयकॉन खेळाडू आहे आणि आयकॉन खेळाडू कसा असावा, कशी गोलंदाजी केली पाहिजे, कशी फलंदाजी केली पाहिजे, प्रशांत दाखवून देतोय. आता मात्र अवांतर चेंडू असेल नक्कीच. या अवांतर धावेने धावफलक पुढे सरकतोय. आमचे गुणलेखक आमच्यापर्यंत माहिती पोहोचवतायत. धावसंख्या झाले 5. उलटॉस स्पर्धेचा चेंडू, परंतु मोठा फटका काही येऊ शकत नाहीये. फक्त आणि फक्त एकच धाव. पण गॅप शोधणं हे भरपूर महत्वाचं आहे, कारण भरपूर मोठे गॅप्स तुमच्यासाठी अवेलेबल आहेत. परंतु तेवढीच दर्जेदार गोलंदाजी पाहायला मिळते, ती म्हणजे प्रशांत किणी यांच्या मार्फत. कोणत्याही प्रकारची मुभा दिली जात नाहीये. आणि इथे मात्र षटक संपतंय. पहिलं धावसंख्या झाली ती म्हणजे फक्त आणि फक्त 7 धावा स्कोर बोर्डवर पाहायला मिळत आहेत. आता मात्र उर्वरित 24 चेंडूंमध्ये 60 धावांची आवश्यकता आहे. 24 चेंडू आणि 60 धावांची आवश्यकता. बघा, 15च्या सरासरीने आता तुम्हाला मजल मारावी लागणार आहे, ती म्हणजे व्योम नाकवा संघाला. आणि कुठेतरी धावांच्या जास्तीत जास्त जवळ जाण्याचा प्रयत्न करावा लागेल, कारण आपली सिस्टम आहे नेट रन रेटची. समीर पाटील आम्हाला इशारा करतायत, नेट रन रेट आम्ही कॅल्क्युलेट करणार आहोत. त्यामुळे कुठेतरी धावांच्या जास्तीत जास्त तुम्ही जवळ जाण्याचा प्रयत्न करा, एवढंच मी म्हणेन. जर विहान स्पोर्ट्स हा संघ हा सामना जिंकला तर नक्कीच पुढचा सामना हा जवळ आपण सेमीफायनलचा सामना म्हणू शकतोय. जो जिंकेल तो इन होऊ शकतोय. परंतु जर आणि तरची संधी तेव्हा निर्माण होईल. त्याआधी आपण पुन्हा एकदा सामन्याकडे वळतोय. गोलंदाजी मार्कवर नवीन गोलंदाज. पहिला आज चेंडू ब्लॉक होल मध्ये मारा केला जातोय. सत्यम कोणत्याही प्रकारची संधी देत नाही आहेत फलंदाजांसाठी. आणि इथे मात्र राहुल बियाला यांचं आगमन होतंय. मीरा भाईंदर प्रीमियर लीग पर्व दुसरं आपण पुढच्याच 2 हप्त्यांमध्ये पाहणार आहोत. त्याचे आयोजक सर्वेसर्वा बियाला स्पोर्ट्सचे मालक राहुल बियाला यांचं आगमन होतं. वेलकम करतोय राहुल यांचं देखील. ते मात्र आता मात्र एक चांगला ड्राईव्ह पाहायला मिळतोय. लॉंग ऑफ रिजन मधनं चौकार वसूल केला जातोय. शिवम, तर शिवमला देखील माहिती आहे का मोठे फटके खेळावे लागतील. या 4 धावांनी संघाची धावसंख्या दुहेरी आकड्यात जाऊन पोहोचते. धावसंख्या आले 13. 13 धावा, 67 धावांचं आव्हान. पुढचा चेंडू, अजून एक क्रॅकिंग ड्राईव्ह पाहायला मिळतोय. मागच्या फटक्याची कॉपी पेस्ट आपण म्हणू शकतोय. ज्या पद्धतीने मागचा फटका खेळला होता त्याच पद्धतीने हा फटका देखील पाहायला मिळतोय. यस, अजून एक जर चौकार ठोकला तर नक्कीच 200 रुपयाचं पारितोषिक शिवम याला देण्यात येईल. बघा, टीम मीटिंग्स कमी घ्या मित्रांनो. चला, लगेच क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचंय. पंचांकडनं बघा, जर ऑफिशियल इशारा आला तर नक्कीच तुम्हाला पेनल्टीला सामोरं जावं लागेल. या काही गोष्टी आहेत, यावर लक्ष द्यायचं आहे. लागोपाठच्या 2 चेंडूवर 2 चौकार. जर तिसरा आला तर रोख रक्कम 200 रुपये. इथे मात्र काय घडलंय, काय वेगवान चेंडू, अतिशय सुंदर चेंडू. लेग ब्रेकचा मारा पाहायला मिळतोय. चांगला कमबॅक मी म्हणेन सत्यम याचा, कारण लागोपाठच्या 2 चेंडूवर चौकार आल्यानंतर स्वतःला कुठेसा सावरतोय. चेंडू जातोय निर्धाव. आता मात्र अजून एक चांगला फटका, चांगली फेकी येते. प्रशांत आहे तिथे, परंतु एकच धाव काही रोखू शकत नाहीये. एका धावेने संघाची धावसंख्या पुढे सरकले 18 क्रमांक आलेला आहे स्कोर बोर्डवर. आणि षटक संपलंय इथे मला वाटतंय दुसरं. धावसंख्या झाले 18. उर्वरित 18 चेंडूंमध्ये 48 धावांचं
लक्ष असेल 18 चेंडूमध्ये 48 धावा या पूर्ण कराव्याच लागतील, कारण कंपल्सरी चेसिंगचा नियम आहे. बघा, चेसिंग आणि ड्रेसिंग ही या स्पर्धेची सर्वात महत्त्वाची नियमावली आहे. तुम्हाला चेसिंग करावी लागेल तर ड्रेसिंग देखील संपूर्ण असणं गरजेचं आहे. ते मात्र अजून एक चांगला फटका, परंतु ब्रिजेन आहे तिथे कोणती चूक होणार नाही. प्रशांत किनी गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळत आहेत. अभिजित सामना करेल. प्रशांत याचा फुलटॉस बनवून पुन्हा एकदा मला वाटतं गॅप काही शोधू शकत नाही आहेत. एका धाव्याने सगळे धावसंख्या पुढे सरकले. 20 धावा झाल्या आहेत. 67 धावांचं एक मोठं आव्हान आहे. अजूनही धावसंख्या आल्या ती म्हणजे फक्त आणि फक्त 20. इथे मात्र फलंदाज बाद होतोय. सर्कल बॉक्सचा नियम तोडला जातोय आणि पहिला धक्का. शिवम इज गॉन. आणि नक्कीच आमचे साथी सहसमालोचक आम्हाला लगेच जॉईन होत आहेत. विनोद, नक्कीच जेवणाचा आस्वाद घेतल्यानंतर पुढच्या सामन्यासाठी नक्कीच विनोद आम्हाला जॉईन होतील. थोडीशी रेस्ट घेणार आहेत ते. चालू असलेला सामना व्योम नाकवा विरुद्ध विहान स्पोर्ट्स. असा विहान स्पोर्ट्सचा जवळजवळ ड्रायव्हिंग सीटवर आपल्याला पाहायला मिळतोय. नवीन फलंदाज साहिल पाटील, मॅन फ्रॉम गोरदेव आपल्याला पाहायला मिळतोय. बघा, यानंतर अजून एक सामना असेल तो म्हणजे व्योम नाकवा विरुद्ध मनसे पॅकर. पूल ए चा अंतिम सामना असेल. त्यानंतर पूल बी लगेच आम्ही सुरुवात करणार आहोत. तो म्हणजे मल्हार स्पोर्ट्स, कामाख्या पॅकर्स आणि दृष्टी पॅकर्स असे 3 संघ आपल्याला पूल बी मध्ये पाहायला मिळणार आहेत. त्याने देखील सज्ज व्हायचं आहे, कारण एक सामन्यानंतर लगेच आपला सामने असतील. पहिला चेंडू आणि काय घडलंय. जवळजवळ साहिल पाटील मला वाटतं ओरम क्रिकेट खेळायला आले होते का, हा सगळ्यात मोठा पडलेला प्रश्न. मला स्वीप करतोय, पॅडल स्वीप, सरळ बॉक्सच्या बाहेर निघून जातोय. मोठा धक्का व्योम नाकवा संघासाठी. इज गॉन. लागोपाठच्या 2 चेंडूवर 2 गडी बाद करण्याचे यश मिळतंय. ते म्हणजे प्रशांत किणियाला. नवीन फलंदाज रवी विश्वकर्मा. आता मात्र नक्कीच टेन्शनचं वातावरण असेल ते म्हणजे व्योम नाकवा संघासाठी, कारण लागोपाठच्या 2 चेंडूवर 2 मोठे खेळाडू बाद होता. इज ऑन हॅट्रिक, परंतु काय घडलंय. फलंदाज बाद, धावबादच्या रूपाने. हॅट्रिक होत नाहीये, परंतु संघाची हॅट्रिक मी म्हणू शकतोय, कारण धावबादच्या रूपाने अजून एक तिसऱ्या चेंडूवर अजून एक गडी बाद होतोय. तो म्हणजे रवी विश्वकर्मा. आणि कुठेतरी बॅकफुटला जाताना दिसतोय तो म्हणजे संघ व्योम नाकवा. मल्हार स्पोर्ट्सचे सर्वेसर्वा हितेश पाटील आमच्या समोर आले आहेत. आणि त्यांचा टक्कर देण्यासाठी VLR स्पोर्ट्स देखील समोर आहे. VLR स्पोर्ट्सचे ओनर राहुल शर्मा, मल्हार स्पोर्ट्सचे ओनर हितेश पाटील, दोघांचं हार्दिक हार्दिक स्वागत. नवीन फलंदाज रोशन पाडेल, मॅन फ्रॉम उत्तन. रोशन पाडेल आता मात्र भरपूर मोठी जबाबदारी खांद्यावर येऊन पडलेली आहे, कारण लागोपाठच्या 3 चेंडूवर 3 गडी बाद झालेत. सर्व श्रेय जाईल ते म्हणजे एकाच नावाला, ते म्हणजे प्रशांत किणी यांना. पुढचा चेंडू फुलटॉस चेंडू, परंतु ब्रिजेन शहा आहे तिथे कोणती चूक होणार नाहीये. काय गोलंदाजी केले प्रशांत याने. चेंडू टाकून झाले ते म्हणजे माफ करा, षटक संपलेलं आहे. इथे आमचे स्कोरर आमच्यापर्यंत माहिती पोहोचवते आहेत. प्रशांत किनी बघा 2 षटकात अतिशय सुंदर कामगिरी केली आहे, त्यामुळे मी तिसरं षटक देखील टाकू शकतोय असं दाखवत आहेत, परंतु एका गोलंदाजाला 2च षटक अवेलेबल आहेत आणि उर्वरित 3 गोलंदाज एक एक षटक टाकणार आहेत. धावसंख्या झाली ती म्हणजे 21. अजूनही गरज आहे ती म्हणजे 2 षटकांमध्ये 46 धावांची आवश्यकता. प्रशांत पवार गोलंदाजी मार्कवर. 12 चेंडू 46 धावांची आवश्यकता. पहिला चेंडू, अजून एक फलंदाज बाद. मला वाटतंय मॅन फ्रॉम उत्तन देखील इथे बॅक टू द पवेलियन. नवीन फलंदाज सागर चव्हाण.
कुठेतरी या संघाकडनं भरपूर आशा होत्या, परंतु भरपूर निराशा करताना दिसतोय तो म्हणजे वियोम नाकवाचा संघ. सागर चव्हाण नवीन फलंदाज, फलंदाजी मार्कवर सामना करेल प्रशांत पवार या गोलंदाजाचा. इथे मात्र चांगला फटका पहिल्या चेंडूवर चौकार. यास अवांतर चेंडू आहे. पंच नयन किणी यांचा इशारा येतो. 1+4 5 धावा. नक्कीच भरपूर वेळानंतर हा एक चांगला फटका. बघा सागर एक धूर्त फलंदाज आहे वियोम नाकवा संघासाठी. सागर यांचा क्रमांक इतका मागे का लागतोय, नक्कीच एक मोठा प्रश्न आहे सर्व प्रेक्षकांना पडलेला. या एका धावेने संघाची धावसंख्या पुढे सरकते 27. बॅटची कड घेतोय. पॉइंट रिजन मध्ये चेंडू वेगाने ट्रॅव्हल होतोय. अभिजित यांना काही सूर सापडत नाहीये, कारण सलामीला आले होते आणि अजून देखील मैदानात आहेत, परंतु मोठे फटके काही बॅट मधनं येत नाही आहेत. पुन्हा एकदा सागर सामना करेल प्रशांत याचा. अजून एक चांगला स्वीप पाहायला मिळतो. बघा मी आधीच सांगितलं होतं सागर चव्हाण एक धूर्त फलंदाज आहे आणि कॅपॅसिटी आहे मोठे फटके खेळण्याची. तीच कॅपॅसिटी मैदानात दाखवताना दिसतोय. अजून एक चौकार वसूल करतोय. नक्कीच वियोम नाकवा संघाला जितकं टार्गेटच्या जवळ जाता येईल तितकं जाणं गरजेचं आहे, कारण नेट रन रेट ही सिस्टम आहे या स्पर्धेमध्ये. ते मात्र तिफळा उद्ध्वस्त होतोय. सागर चव्हाण देखील बाद होतोय आणि जवळजवळ विहान स्पोर्ट्स संघ इथे ड्रायव्हिंग सीटवर पाहायला मिळतो या दुसऱ्या सामन्यामध्ये. पहिला सामना नक्कीच विनोद आपण म्हणू शकतो थोडीशी नशिबाची साथ मिळाली होती, परंतु इथे मात्र दाखवत आहेत की आम्ही फक्त नशिबाच्या जोरावर जिंकत नाही आहेत, तर आमच्यामध्ये देखील टॅलेंट आहे आणि आम्ही जे वेगवेगळ्या गावातून आलेले आहोत ते आमच्या गावाचा टॅलेंट दाखवण्यासाठी आलो आहोत. नवीन फलंदाज राजा देसाई आपल्याला पाहायला मिळतोय. राजन देसाई एक उंचपुरा खेळाडू राजा नावाने प्रसिद्ध असलेला. चेंडू टाकून झालेले आहे ते म्हणजे 5. अजूनही शेवटचा चेंडू या चौथ्या षटकातील. प्रशांत पवार पुढचा चेंडू स्वीप करण्याचा प्रयत्न. पंचांचा इशारा पाहावा लागेल. या लेग बाईटचा इशारा येतोय. एक धाव मिळते. षटक संपते या दरम्यान. चौथं धावसंख्या झाले या एका धावेने ती म्हणजे 33. 33 धावा. कुठेसा मागे पडताना दिसतोय संघ. आता मात्र 6 चेंडू आणि 34 धावांची आवश्यकता. 6 चेंडू 34 धावा. नवीन गोलंदाज मॉन्टू. मग ओरम क्रिकेटमध्ये भरपूर वेळा हे इतिहास झालेले आहेत, परंतु या बॉक्स क्रिकेटमध्ये होऊ शकतोय का? पहिल्या चेंडूवर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. फेकी चुकीची होती. एकच धाव. 5 चेंडू 33 धावा. जवळजवळ हा संघ विहान स्पोर्ट्स हा सामना जिंकलेला आहे असं आपण म्हणू शकतो, परंतु क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये काहीही होऊ शकतंय. कारण ओरम क्रिकेटचा जर इतिहास पाहिला तर भावेश किणी आपल्या माहितीसाठी मागच्याच महिन्यात एक स्पर्धा झाली होती रायगड येथे. 6 चेंडूमध्ये 39 धावांची आवश्यकता होती आणि तेथे करण मडवी या फलंदाजाने 6 चेंडूमध्ये 38 धावा केल्या होत्या. सामना सुपर ओव्हरमध्ये गेला होता आणि सुपर ओव्हरमध्ये करण मडवीच्या संघाने तो सामना जिंकला होता. त्यामुळे एक इतिहास आहेत, इतिहास हे घडतच असतात. पुढचा चेंडू इथे मात्र एक चौकार येतोय. अभिजित यांच्या बॅटमधून थोडासा उशिराने येतोय असं मी म्हणेन, परंतु चौकार येतोय हे महत्वाचं आहे. या 4 धावांनी संघाची धावसंख्या पुढे सरकले 38 धावा. करण मडवी हे नाव मागील काही महिन्यात भरपूर प्रसिद्ध झालेलं आहे. आता मात्र अजून एक फलंदाज बाद होईल. अजून एक फलंदाज बाद होतोय तो म्हणजे वियोम नाकवा संघाचा. शेवटचे मला वाटतंय 3 चेंडू शिल्लक असतील. यस नक्कीच. बघा विहान स्पोर्ट्स संघाने इथे मात्र थोडंसं आयोजकांचं वेळ आणि थोडंसं मदत देखील केली आहे, कारण लागोपाठचे 2 सामने जिंकल्यामुळे पुढचा सामना हा नॉकआउटचा सामना होईल, कारण जो कोणता संघ हा सामना जिंकेल तो मात्र पुढील फेरीमध्ये प्रवेश मिळवणार आहे. अजून एक फलंदाज बाद होतोय तो म्हणजे अखिल बाद होतोय. नवीन फलंदाज सचिन.
सचिन साळवे. गणेश आहे तिथे, गणेश मार्फत चूक होते. मी भरपूर कमी वेळा हे पाहिलेलं आहे, कारण एक उत्कृष्ट क्षेत्ररक्षकामध्ये गणेश यांची गणना होते. बघा यष्टीरक्षक देखील थोडीशी स्मित हास्य करून आम्हाला इशारा करतायत. स्वतः संघ मालक आहेत आणि इथे मात्र सामना संपतोय दुसरा. आणि विहान स्पोर्ट्स वेल डन, वेल प्लेड, अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन. लगेच आम्ही मॅन ऑफ द मॅच कडे वळणार आहोत. त्याआधी मी पुढील सामन्याची अनाउन्समेंट करतोय. व्योम नाकवा विरुद्ध मनसे पॅकर्स असा सामना रंगेल आणि नॉकआउट पद्धतीचा सामना असेल, कारण दोन्ही सामने विहान स्पोर्ट्स संघाने जिंकल्यामुळे जो कोणी हा संघ सामना जिंकेल तो नक्कीच पुढच्या फेरीमध्ये प्रवेश मिळवेल. आणि विहान स्पोर्ट्स कॉंग्रॅच्युलेशन, आपण पुढच्या फेरीमध्ये प्रवेश मिळवलेला आहे. आणि संघ मालक यांनी सांगितलं होतं की या 5व्या पर्वामध्ये पहिला विजय त्यांनी मिळवला होता आणि बघा असा विजय मिळवलाय की ते पुढच्या फेरीमध्ये प्रवेश त्यांचा झालेला आहे. व्योम नाकवा विरुद्ध मनसे पॅकर्स पुढचा सामना. अनिकेत वागल टीम ओनर, कॉंग्रॅच्युलेशन, वेल डन म्हणेन मी अनिकेत दादा की तुमचा संघ पुढच्या फेरीमध्ये प्रवेश मिळवतोय. लगेच